शुभ विवाह या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहू की भूमी किचनमध्ये असते. काही करून आकाशला सॉरी म्हणायचं, त्याला माफ करायला लावायचं असा विचार ती करते आणि आकाशला आय एम सॉरी आकाश असा मेसेज करते. इकडे आकाश हा मेसेज पाहतो परंतु रिप्लायच करत नाही. त्यामुळे भूमी आणखीनच दुःखी होते. आकाश विचार करतो की मला आता भूमीची रिॲक्शन पाहिजे आणि तो किचनमध्ये येतो आणि लपून भूमीला पाहू लागतो. तर भूमी ही आकाशला व्हॉइस मेसेज पाठवत असते की आकाश आय एम सॉरी, मला माफ कर. आकाश आपल्याला लपून पाहतोय हे भूमीच्या लक्षात येतं आणि भूमी ही भाजी कापू लागते. बोटाला लागलंय असं नाटक ती करते. आकाश खूप घाबरतो आणि समोरून विचारतो काय झालं भूमी. तर आकाशला समजतं की भूमीने आपल्याला बाहेर आणण्यासाठीच हे नाटक केलं होतं. इकडे रागिनी ही अभिजितला म्हणते आता आकाश आणि भूमी एकमेकांच्या जवळ येऊ लागले आहेत. ती भूमी आकाशला सॉरी म्हणते, आकाशही तिला लवकरच माफ करेल. तर अभिजित म्हणतो असं काही नाही, आकाश खूप भाव खातोय, तो भूमीला माफ करणार नाही. तर रागिनी चिडून म्हणते तुझ्या डोक्यात कांदे भरलेत का, तुला एवढंही कळत नाहीये का. आकाश हा नाटक करतोय, तो त्या भूमीच्या प्रेमात पुरा वेडा झालाय, तो लवकरच तिला माफ करेल. आपल्याला असं काहीतरी आयडिया करावी लागेल की भूमी ही घरातून निघून जाईल, म्हणजे त्या दोघांचं बोलणंच होणार नाही. ही गोष्ट अभिजितलाही पटते. इकडे आकाश हा भूमी जवळ येतो. भूमी त्याला सॉरी म्हणते परंतु आकाश तिला काहीच रिप्लाय देत नाही. आकाश हा भूमीच्या आणखीन जवळजवळ जाऊ लागतो. भूमी त्याला म्हणते मी तुला सॉरी म्हणते ना, तू माझ्या जवळजवळ का येतोय. आकाश हा भूमीच्या खूप जवळ येतो. त्यामुळे भूमी ही डोळे बंद करून घेते. आकाश हा तिच्या कमरेजवळ हात नेतो. भूमी आणखीनच घाबरते परंतु आकाश हा गॅस बंद करतो आणि म्हणतो मी येथे तुझ्यासाठी नाही आलोय, दूध ओतू जाईल म्हणून आलो होतो. असं म्हणून आकाश तेथून निघून जातो. भूमीला खूप वाईट वाटतं. रागिनी ही भूमीच्या आईला फोन करते आणि म्हणते आत्ताच्या आता भूमीला फोन करायचा आणि तिला घरी बोलवून घ्यायचं. आई हो म्हणते. तर अभिजित म्हणतो तू माझ्या सासूला चांगलं शब्दात ठेवलंय. रागिनी म्हणते तिला प्रॉपर्टीची लालसा आहे म्हणून ते मला चांगलं जमलंय. इकडे आई ही लगेच भूमीला फोन करते आणि म्हणते काय 24 तास तिकडे राहणार आहे का, गपचूप घरी लवकर ये. परंतु भूमीला तिचा आवाजच ऐकू येत नाही. भूमी विचार करते आई काय म्हणाली कोणास ठाऊक, जाऊ दे मला आकाशला सॉरी म्हणायचंय. ती मानसीच्या रूममध्ये येते आणि मानसीला आपला प्लॅन सांगते. मानसी आकाशला रूममध्ये बोलून घेते. आकाश तेथे येतो आणि विचारतो काय काम आहे. तेवढ्यात भूमी बाहेर येते आणि म्हणते तिने नाही मी तुला बोलवलंय, माझी खूप मोठी चूक झाली, मी तुला ओळखण्यात चुकले, मला माफ कर. परंतु आकाश हा भूमीशी काहीच बोलत नाही, तिला इग्नोर करतो आणि मानसीशीच बोलत असतो. त्यामुळे भूमी खूप दुःखी होते. ती चक्क कान पकडते आणि म्हणते मी उठ्याभाषा मारू का, पण तू असं नको वागूस, मला माफ कर. आकाशला खूप वाईट वाटतं आणि तो विचार करतो भूमी मला माफ कर परंतु मला हेच करावं लागेल. असं म्हणून तो तेथून निघून जातो. तेव्हा भूमी खूप दुःखी होते आणि त्याच्या मागे मागे जाते. परंतु या दोघांचं असं प्रेम पाहून मानसीला खूप आनंद होतो. आकाश जिन्यावरून खाली जातो. भूमी त्याला हाक मारते परंतु लक्ष नसल्यामुळे ती जिन्यावरून खाली पडू लागते. ती खाली पडणार इतक्यात आकाश तिला सावरतो. भूमी आणि आकाश एकमेकांच्या डोळ्यात पाहू लागतात. तेव्हा भूमी आकाशला म्हणते मला माफ कर, मी खूप चुकले, आय एम सॉरी. आकाश म्हणतो सॉरी ॲक्सेप्टेड. तेव्हा भूमी खूप खुश होते पण भूमीच्या लक्षात येतं आपण आकाशच्या खूप जवळ आहोत. तेव्हा भूमी आकाशला म्हणते आपल्यात मैत्री होऊ शकते परंतु त्याचे काही नियम्स आहेत, ते नियम तू पाळलेत तरच आपल्यात मैत्री होईल. आकाश म्हणतो ठीक आहे. भूमी त्याला म्हणते पण ते नियम तुला सांगावे लागतील. असं म्हणून ती आकाशला रूममध्ये घेऊन जाते आणि सगळे नियम ही एका बोर्डवर लिहिते आणि सांगते हे नियम असे आहेत की नियम बदलायचे आणि वाढवण्याचे अधिकार फक्त माझ्याकडे असतील. माझ्याशी फ्लर्ट करायचं नाही, मैत्रीपुरतीच ठेवायची. मैत्रीत पूर्ण ट्रान्सपरन्सी आणि पूर्ण विश्वास असायला हवा आणि यापैकी कोणत्याही नियमाचा विसर पडला तर पहिला नियम हा परत वाचायचा. हे नियम मान्य असतील तरच आपल्यात मैत्री होईल. आकाश म्हणतो मला तुझे सगळे नियम मान्य आहेत, मला फक्त तुझी मैत्री हवी आहे. मानसी, अथर्व, आजी हे सगळं लपून पाहत असतात. त्यांनाही खूप आनंद होतो. आकाशला आठवतं की जेव्हा मी वेडा होतो तेव्हा भूमी असंच मला समजून सांगायची आणि तो खूप खुश होतो. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की आजी ही भूमीला म्हणेल की तू किती चांगली आहे, मला तुझ्यासारखी सून पाहिजे. हे ऐकून भूमीला मोठा धक्काच बसेल.
तर इकडे पौर्णिमाला टेन्शन येईल की भूमी आणि आकाश एकमेकांच्या जवळ येत चाललेत. मग आता पुढे काय होईल हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. शुभ